B.Com थर्ड इयरच्या मॅनेजमेंट अकाउंटच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत आहे. फंड फ्लो स्टेटमेंटमधला आपण आज नेक्स्ट प्रॉब्लेम बघणार आहोत. XYZ कंपनी आहे, तिथे बॅलन्स शीट दिलेला आहे. करंट इयर, लास्ट इयर, करंट इयर. लायबिलिटी साईडला आहे. क्रेडिटर्स 39,500, 41,135. बिल्स पेबल 33,780, 11,525, 11,525. ओव्हरड्राफ्ट 59,510, दुसऱ्या वर्षी नील. प्रोव्हिजन फॉर टॅक्स 40,000, 50,000. जनरल रिझर्व 50,000, 50,000. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 39,690, 41,220. शेअर्स कॅपिटल 2,00,000, 2,60,000. कॅश ॲट बँक असेट साईडला. कॅश ॲट बँक 2,500, 2,700. डेटर्स 85,175, 72,625. ॲडव्हान्स 2,315. नेक्स्ट इयरला 735. स्टॉक 1,11,040. नेक्स्ट इयरला 97,370. बिल्डिंग 1,48,500, 1,44,250. मशिनरी 1,12,950, 1,16,200. गुडविल पहिल्या वर्षी नील, दुसऱ्या वर्षी 20,000. टोटल आहे पहिल्या वर्षाची 4,62,480. दुसऱ्या वर्षी 4,53,880. त्यानंतर ऍडजस्टमेंट आहे. इंटिरियम डिव्हिडंड पेड ₹26,000. त्यानंतर सेकंड नंबरची ऍडजस्टमेंट आहे. asset of another company purchase of ₹60,000 payable in fully paid up shares of the company. This asset consider of stock ₹21,640. Machinery ₹80,360 and goodwill ₹20,000. Additional sundry purchase of machinery paid ₹5,650. Income tax paid ₹25,000. Statement of changes. आधी या ठिकाणी आपल्याला अकाउंट तयार करून घ्यायचे. आपलं 3 अकाउंट कंपल्सरी आपण बनवतो. स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटल, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि त्यानंतर फंड फ्लो स्टेटमेंट. आता याच्यावर ज्या याच्यावर ऍडजस्टमेंट आहे ते बनवून घेऊ आपण. मशिनरी अकाउंटवर ऍडजस्टमेंट आहे. प्रोव्हिजन फॉर टॅक्सवर ऍडजस्टमेंट आहे. शेअर कॅपिटलवर ऍडजस्टमेंट आहे. Statement of changes in working capital, particular last year, current year, increasing working capital, decreasing working capital. या ठिकाणी आपण हे अशा प्रकारचं तयार करून घ्यायचं. त्यानंतर करंट असेट, करंट लायबिलिटी, एक 4-5 ओळी सोडून करंट लायबिलिटी तयार करायचं. लायबिलिटी साईडला फर्स्ट घ्यायचं क्रेडिटर्स. क्रेडिटर्स, बिल्स पेबल, बँक ओव्हरड्राफ्ट हे काय आहे, तिन्ही पण करंट लायबिलिटी. मग ते तिन्ही करंट लायबिलिटी लिहायचे. क्रेडिटर्स, बिल्स पेबल, बँक ओव्हरड्राफ्ट. आता करंट लायबिलिटी जर वाढली तर डिक्रीज, करंट लायबिलिटी जर कमी झाली तर इन्क्रीजिंग वर्किंग कॅपिटल येतं.
असेटचं वेगळं असतं. असेट जर वाढली तर इन्क्रीजिंग वर्किंग कॅपिटल आणि घटली तर डिक्रीजिंग वर्किंग कॅपिटल. दोन्ही विरुद्धार्थी आहे, ते एकदा या ठिकाणी लक्षात ठेवायचं. त्यानंतर प्रोव्हिजन फॉर टॅक्स 40,000 50,000 याचं आपण अकाउंट तयार केलेलं आहे. प्रोव्हिजन फॉर टॅक्स अकाउंट लायबिलिटी साईडला असल्यामुळे याचं ओपनिंग बॅलन्स सीआर साईडला जातं. बाय ओपनिंग बॅलन्स 40,000 टू क्लोजिंग बॅलन्स 50,000. त्यानंतर जनरल रिझर्व 50,000 50,000. आता याचा कुठं इफेक्ट होणार नाही कारण हे सेम आहे. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण तयार केलेले आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण या ठिकाणी तयार केले. ओपनिंग बॅलन्स 39,690, क्लोजिंग बॅलन्स 41,220. त्यानंतर शेअर कॅपिटल 2,60,000. आपण शेअर कॅपिटल तयार केलेलं आहे. ओपनिंग बॅलन्स कुठे जाईल? बाय ओपनिंग बॅलन्स 2 लाख टू क्लोजिंग बॅलन्स 2,60,000. त्यानंतर कॅश ॲट बँक, डेटर्स, ऍडव्हान्स, स्टॉक, बिल्डिंग फिक्स असेट. आता हे कॅश ॲट बँक, डेटर्स, ऍडव्हान्स, स्टॉक हे काय करंट असेट. करंट असेट कुठे येते? स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटल. करंट असेट कॅश ॲट बँक, डेटर्स, ऍडव्हान्स, स्टॉक. आता सुरुवातीला कॅश ॲट बँक किती घेतलं? 2,500, 2,700. किती वाढलं? 200 इन्क्रीज झाल्यामुळं इन्क्रीजिंग वर्किंग कॅपिटल. डेटर्स काय झाले? 85,175 आहे. नेक्स्ट इयरला 72,625 म्हणजे कमी झाल्यामुळे डिक्रीजला. या ठिकाणी पण ऍडव्हान्स कमी झाल्यामुळे डिक्रीजला. स्टॉक 1,11,040 आहे, 97,370 आहे. डिक्रीज झाल्यामुळे इथं घेतले आपण. त्यानंतर बिल्डिंग काय आता? 1,48,500 आणि किती? 1,44,250. म्हणजे काय आता हे बिल्डिंग असेट कमी झाले याचा अर्थ काय होतो? एक तर ती सेल केली किंवा त्यावर डिप्रिसिएशन चार्ज केला. आपण मे बी आपण सेल्स घेतलेला आहे. सेल्स म्हणजे आपल्या फंड फ्लो स्टेटमेंटला सोर्स साईडला सेल्सचे आयटम कुठे घेतो आपण? फंड फ्लो स्टेटमेंटच्या सोर्स साईडला. आणि डिप्रिसिएशन जर चार्ज केलेला असेल तर ती प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डीआर साईडला. टू डिप्रिसिएशन ऑन बिल्डिंग 4,250. आपण ही सेल्स मध्ये पण घेऊ शकतो. आपण एक अंदाज घ्यायचा 4,250 ची बिल्डिंग आपण सेल करू शकतो का नाही, तर ते काय आहे ते आपण डिप्रिसिएशन घेऊ आपण. त्यानंतर काय आहे? मशिनरी अकाउंट. आपण मशिनरी अकाउंट तयार केलेलं आहे. मशिनरी अकाउंट या ठिकाणी आपण तयार केलेलं आहे. मशिनरी अकाउंट कुठं? असेट साईडचं असल्यामुळं त्याचं डीआर साईडला ओपनिंग बॅलन्स जातो आणि सीआर साईडला क्लोजिंग जातो. 1,92,950 आणि बाय क्लोजिंग बॅलन्स 1,16,200. त्यानंतर काय? गुडविल पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी 20,000. आता गुडविलचं आपण ऍडजस्टमेंट आहे त्याच्यामुळे आपण ते ऍडजस्टमेंट मध्ये बघणार आहोत. आता त्यानंतर ऍडजस्टमेंट. फर्स्ट ऍडजस्टमेंट काय? इंटिरियम डिव्हिडंड पेड ₹26,000. 26,000चा आपण डिव्हिडंड पेड केला. डिव्हिडंड पेड केला म्हणून काय पुढे जातो तो? फंड स्टेटमेंटच्या सोर्स साईडला.
इंटिरियम डिव्हिडंड पेड 26,000. त्याचा दुसरा इफेक्ट कुठं होतो, दुसरा इफेक्ट होतो त्याचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या DR साइडला. 2 इंटिरियम डिव्हिडंड पेड 26,000. त्यानंतर सेकंड ऍडजस्टमेंट काय, असेट ऑफ अनदर कंपनी परचेस ऑफ ₹60,000 पेबल. 60,000ची आपण एका कंपनीकडून असेट परचेस केलेली आहे आणि त्याच्या बदल्यात आपण त्याला 60,000चे शेअर दिलेले आहे. ह्या असेट काय काय, स्टॉक हे 21,640, मशिनरी 18,360 आणि गुडविल आहे 20,000. आणि ऍडिशनल सॅलरी परचेस ऑफ मशिनरी पेड 5,650. हे परचेस केले आणि त्याचे पैसे पण दिलेले आहे. 60,000चं काय, आता हे 3 आयटम आहे, स्टॉक, मशिनरी आणि गुडविल. आता आपण आधी काय करायचं, शेअर्सला घेऊ आपण. बाय स्टॉक 21,640, बाय मशिनरी 18,360, बाय गुडविल किती 20,000. आता स्टॉक कुठे येतो, स्टॉक इन फंड फ्लो स्टेटमेंटच्या सोर्स साइडला इन्क्रीजिंग स्टॉक 21,640. त्यानंतर मशिनरी किती 18,360, 18,360 मशिनरी कुठे दी, टू शेअर कॅपिटल 18,360 इथं आले. त्यानंतर काय सांगितलं त्यांनी की एक मशिनरी आपण खरेदी केली 5,650 ची, 5,650 ची, तर ते आपण मशिनरी परचेस केली म्हणून काय होतं, टू सन्ड्री परचेस ऑफ मशिनरी 5,650 खरेदी केली म्हणून आपले पैसे गेले म्हणून आपण ते कुठं टाकू, ऍप्लिकेशनला फंड फ्लो स्टेटमेंटच्या परचेस ऑफ मशिनरी 5,650. त्यानंतर लास्ट ऍडजस्टमेंट काय आहे, इन्कम टॅक्स पेड ₹25,000. इन्कम टॅक्स पेड केले म्हणजे पैसे गेले आपण कुठं त्याची एंट्री करतो, इन्कम टॅक्स पेड फंड फ्लो स्टेटमेंटला 25,000. दुसरी एंट्री कुठं होईल, त्याच्या आपण अकाउंट तयार केलेले प्रोव्हिजन फॉर टॅक्स टू कॅश पेड 25,000. आता अशा प्रकारे आपली इथे सर्व एंट्री झाले. अकाउंट क्लोज करायचं. सुरुवातीला काय करायचं, स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटल, ए करंट असेटची बेरीज करायची. त्यानंतर बी टोटल करंट लायबिलिटीची बेरीज करायची आणि काय करायचे, ए मायनस बी म्हणजे करंट असेट मायनस करंट लायबिलिटी. ए 2,01,030 मधून काय केले, 1,32,790 मायनस केले. किती आले, 68,240. दुसऱ्या वर्षीची किती आले, 1,20,000. कुठली जास्त आहे, 1,20,770. तर मग 68,240 मध्ये किती प्लस केले असता, 1,20,770 तर 52,530. हे काही इन्क्रीजिंग वर्किंग कॅपिटल. इन्क्रीजिंग वर्किंग कॅपिटल कुठे येतं, फंड फ्लो स्टेटमेंटच्या ऍप्लिकेशनला इन्क्रीजिंग वर्किंग कॅपिटल 52,530. त्यानंतर काय, आता शेअर कॅपिटल काय, 2,60,000 आणि दोन्ही साईडची बेरीज दिली टॅली होती ती. आता प्रोव्हिजन फॉर टॅक्स अकाउंट DR साईडची बेरीज जास्त आहे 75,000. कितीच फरक आला, 35,000चा. तो कुठं ट्रान्सफर करू आपण, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला 35,000. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घ्यायचं टू प्रोव्हिजन फॉर टॅक्स 35,000. त्यानंतर मशिनरी अकाउंट. आता मशिनरी अकाउंटचं काय, कुठल्या साईडची बेरीज जास्त आहे, तर DR 1,36,960, 1,36,960. किती आधी केलं, 20,760. हे आधी केलं काय म्हणतो आपण, बाय सेल ऑफ मशिनरी. ते कुठे जातं, फंड फ्लो स्टेटमेंटच्या ऍप्लिकेशनला. सेल ऑफ मशिनरी 20,760. त्यानंतर आता
प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची DR साईडची बेरीज करायची किती आली 1,06,470. 1,06,470 किती अधिक 39,690. याला काय नाव आहे बाय ओपनिंग बॅलन्स. ओपनिंग बॅलन्स कुठे म्हणतो ऑपरेटिंग प्रॉफिट सोर्सला 66,780. आता याची टोटल करायची दोन्ही साईडची बेरीज सारखी आली पाहिजे. दोन्ही साईडची बेरीज सारखी आली म्हणजे काय आपल्या या ठिकाणी उत्तर बरोबर आलंय. फंड फ्लो स्टेटमेंटला कुठलंही अधिक येत नाही. बेरीज येते 1,09,180. 1,09,180. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघू.